मित्रांनो नमस्कार, मी राऊत गंगाधर आणि आज आपण पाहणार आहोत लोकोसमध्ये जे अपडेट आलेला आहे आणि त्यामुळे जो लॉगिनचा प्रॉब्लेम आलेला आहे तो सॉल्व कसा करायचा याची डिटेल माहिती। आपलं ॲप अपडेट नसेल तर अपडेट करून घ्या आणि ॲप ओपन केल्याच्या नंतर मेरी पहचान खाली जो ऑप्शन दिसतोय त्यावर क्लिक करा। ॲप ओपन झाल्याच्या नंतर या ठिकाणी पहा ऑदर नावाचा ऑप्शन दिसतोय। मोबाईल नंबर यूजरच्या बाजूला ऑदरचा ऑप्शन आहे, त्यावर क्लिक करायचं आहे। आधार निवडायचा आहे, त्यानंतर आपलं आधार कार्ड क्रमांक टाकायचा आहे आणि हे जे दोन्ही चेकबॉक्स आहेत पिनलेस ऑथेंटिकेशन आणि कन्सर्नचा त्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि साइन इनवर क्लिक करायचं आहे। आपला मोबाईल नंबर आधारला लिंक आहे, त्या मोबाईलवर OTP जाणार आहे, तो OTP टाकायचा आहे। OTP टाकल्यानंतर साइन इनवर क्लिक करायचं आहे, त्यानंतर मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि व्हेरीफायवर क्लिक करायचं आहे। आपल्याला एक OTP येणार आहे मोबाईलवर, तो OTP आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे। OTP टाकल्याच्या नंतर आपल्याला सबमिट या बटनवर क्लिक करायचं आहे। सबमिट केल्याच्या नंतर एक छोटीशी प्रोसेस होईल, त्यानंतर सरळ हे आपलं डिजी लॉकरला जोडलं जाईल। या ठिकाणी आपल्याला यूजर नेम टाकायचा आहे। आपण एक असं यूजर नेम क्रिएट करायचं आहे। आपण गावाच्या नावावरून सुद्धा करू शकता। आता पहिले जे MH_च्या ID होत्या त्या आता पूर्णतः बंद झालेल्या आहेत, बदललेल्या आहेत। नवीन यूजर ID क्रिएट करायची आहे, व्हेरीफायवर क्लिक करायचं आहे। अवेलेबल असेल तर मिळेल। तुम्ही हे आयडीचं नाव टाकल्यावर आपल्याला स्क्रीनशॉट पण काढून घेता येईल। त्यानंतर आपल्याला डिजी लॉकरला जोडलं जाणार आहे। या ठिकाणी आपल्याला आधारचा चेकबॉक्स दिसतोय, डिजी लॉकरचा चेकबॉक्स दिसतो, त्यावर क्लिक करायचं आहे आणि अलाउवर क्लिक करायचं आहे। त्यानंतर आपलं अकाउंट जोडलं जाणार आहे, एक छोटीशी प्रोसेस होणार आहे। या ठिकाणी आपल्याला कंटिन्यूवर क्लिक करायचं आहे। ईमेल ID टाकायचा आहे, ईमेल ID काळजीपूर्वक टाकायचा आहे। या ठिकाणी कुठल्याही प्रकारची आपल्याला चूक करायची नाही, स्पेलिंग बरोबर पाहून लिहायचं आहे। ID अगोदर व्यवस्थित कागदावर लिहून घ्या, त्यानंतर स्पेलिंगसह व्यवस्थित पहा आणि खाली डेजिग्नेशन दिसतंय, या ठिकाणी आपलं पद टाकायचं आहे। जो रजिस्ट्रेशन करणारा व्यक्ती आहे त्याचं पद काय आहे अशा प्रमाणे पहा। ईमेल ID आणि मी पद टाकून घेतो, त्यानंतर आपल्याला सबमिटवर क्लिक करायचं आहे। सबमिटवर क्लिक केल्याच्या नंतर एक छोटीशी प्रोसेस होणार आहे। या ठिकाणी आपल्याला पासवर्ड क्रिएट करायचे आहेत। न्यू पासवर्ड आणि कन्फर्म पासवर्डवर सेम पासवर्ड टाकून चेकबॉक्सवर क्लिक पण करू शकता। पासवर्ड तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह होईल आणि आपल्याला सबमिटवर क्लिक करायचं आहे। पासवर्ड शक्यतो लक्षात राहील असा पासवर्ड टाकायचा आहे, लिहून पण ठेवायचा आहे आणि सबमिटवर क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुम्ही जर जुने यूजर असाल आणि KYC केली असेल तर सबमिटवर क्लिक केल्यावर तुमची ईमेल ID व्हेरीफाय होणार आहे। ईमेल ID, मोबाईल नंबर, आधार कार्ड हे सर्व मॅच झाल्याच्या नंतरच आपल्याला ॲपमध्ये एंट्री मिळणार आहे। या ठिकाणी पहा यूजर ऑथेंटिकेशन झाल्यावर ही विंडो ओपन होणार आहे। या ठिकाणी केडरवर क्लिक करून आपली केडर डिटेल माहिती भरायची आहे। नाव, पत्ता आणि बँकेचं डिटेल या ठिकाणी भरायचं आहे। जुन्या आणि नव्या यूजरसाठी हे कंपल्सरी आहे, ही डिटेल माहिती कंप्लीट भरायची आहे। तुम्ही जर नवीन फ्रेश यूजर असाल तर रिक्वेस्ट रोलवर क्लिक करून आपलं रिक्वेस्ट रोल रेज करायचा आहे आणि जुने जर यूजर असाल, KYC झालेली असेल तर आपल्याला डायरेक्ट मास्टर डाटा, कंप्लीट डाटा करून सर्व समूह आपल्या मोबाईल ॲपमध्ये डाउनलोड होणार आहेत आणि आपल्याला काम चालू करता येणार आहे। थोडासा वेळ लागेल, जर एकाच क्लिकमध्ये डाउनलोड नाही झाले तर आपल्याला 1-2 वेळेस प्रयत्न करायचे आहेत। 100% आपल्या मोबाईलमध्ये सर्व समूह डाउनलोड होणार आहेत। अशा पद्धतीने तुम्ही डाउनलोड करू शकता। या आणि अशाच माहितीसाठी आपल्याला चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे। आशा करतो की तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मेरी पहचान डिजी लॉकरद्वारे आपलं लोकोसमध्ये IDचा प्रॉब्लेम सॉल्व कसा करायचा हे समजलेलं असेल। या ठिकाणी आपण थांबूया। थँक्यू।